मुंबई-आग्रा महामार्गावरील वडजाई रोड अंडरपासच्या कामाला अखेर सुरुवात. धुळे क्राईम न्यूजच्या बातमीचा इम्पॅक्ट. धुळे शहरातील मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील वडजाई रोड अंडरपासच्या ठिकाणी अनेक दिवसापासून साचलेल्या घाण पाण्याची समस्या आणि प्रलंबित रस्त्याच्या प्रश्नावर आता सोनगीर टोल प्रशासनाने अखेर काम सुरू केले आहे. काही दिवसापूर्वी माजी नगरसेवक अमीन पटेल आणि विविध सामाजिक संघटनांच्या कार्यकर्त्यांनी या अंडरपासमधील साचलेल्या पाण्यात उभे राहून प्रशासनाचा निषेध नोंदवत तीव्र आंदोलन छेडले होते. त्यानंतर कार्यकर्त्यांनी थेट जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन निवेदन दिले व सविस्तर चर्चा केली. या गंभीर समस्येची आणि जनआंदोलनाची दखल घेत धुळे क्राईम न्यूजचे संपादक आणि ज्येष्ठ पत्रकार अब्दुल रहमान मलिक यांनी ही बातमी आपल्या वृत्तवाहिनीवर अत्यंत प्रभावीपणे प्रसारित केली होती. या बातमीचा इम्पॅक्ट झाल्याने प्रशासकीय पातळीवर सूत्रे वेगाने हलली आणि जिल्हाधिकाऱ्यांनी टोल अधिकाऱ्यांना तत्काळ काम सुरू करण्याचे कडक आदेश दिले. प्रशासनाच्या या वेगवान हालचालींनंतर आता प्रत्यक्ष वडजाई रोड अंडरपास जवळ पाईप टाकण्याच्या कामाला सुरुवात झाली असून मात्र पाईप टाकण्याचे काम सुरू झाले असले तरी संबंधित ठिकाणी अद्याप काँक्रिटीकरण करण्यात आलेले नाही आणि नागरिकांच्या सोयीसाठी पथदिवे देखील बसवण्यात आलेले नाहीत, अशी खंत माजी नगरसेवक अमीन पटेल यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली आहे. प्रशासनाने फक्त वरवरची मलमपट्टी न करता हे काम त्वरित आणि दर्जेदारपणे पूर्णत्वास न्यावे. जर या अंडरपासचे काँक्रिटीकरण आणि पथदिव्यांचे काम लवकरात लवकर पूर्ण झाले नाही तर काँग्रेस आणि सामाजिक संघटनांच्या वतीने याच ठिकाणी पुन्हा एकदा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा कार्यकर्त्यांनी दिला आहे. धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक, धुळे. आज सोनगीर टोल वालों ने काम शुरू किया है. 6 दिन पहले कांग्रेस के तरफ से पानी में उतर के, गंदे पानी में उतर के कांग्रेस के कार्यकर्ता और सामाजिक संगठन के कार्यकर्ताओं ने यहाँ आंदोलन किया था और परसों के दिन हमने कलेक्टर साहब को मिलकर उनको निवेदन दिया, उनसे मीटिंग की. साहब ने जो है टोल के अधिकारी को फोन लगाया और जल्द से जल्द काम होना चाहिए, इसीलिए आज पाइप डालने का काम शुरू हुआ है. ये काम तो शुरू हो चुका है मगर यहाँ पर जो है नीचे कांक्रीट नहीं डाला गया और स्ट्रीट लाइट नहीं लगाए गए. काम पूरा नहीं होता है तो हमारा आंदोलन कांग्रेस का शुरू रहेगा. यहाँ पर काम हो गया तो ठीक है, नहीं हुआ तो आंदोलन शुरू रहेगा.